टिटवाळा जवळील बल्ल्याणी परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीचा घरात आजीबरोबर वाद झाल्याने ती घर सोडून कामावर ओळख असलेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली। मात्र या मैत्रिणीने तिचा गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत कोंडून ठेवले। तर मैत्रिणीच्या ओळखीतील 4 ते 5 जणांनी तिच्यावर महिनाभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित तरुणीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे। शबनम, जिनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली इराणी आणि एक अनोळखी इसम अशी या आरोपींची नावे आहेत। बहिणीसोबत राहणारी 21 वर्षीय तरुणी घर बांधणीवर मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते। तरुणीच्या आजीबरोबर 19 मार्च रोजी 10 वाजता भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडले। आपल्याबरोबर बांधकाम साईटवर काम करताना ओळख झालेल्या मैत्रीण जिनत हिच्या बल्ल्याणी येथील घरी ती गेली, तर दुसरी मैत्रीण शबनम तिच्याच शेजारी राहत असल्याने सदरची तरुणी कधी जिनतच्या तर कधी शबनमच्या घरी जात होती। तरुणीने 10 दिवसानंतर आपल्याला घरी जात असल्याचे मैत्रिणींना सांगताच त्या दोघींनी संगनमत करून आपला मित्र गुड्डू यास 4 चाकी गाडी घेऊन बोलावले। गुड्डू आणि त्याच्याबरोबर तरुणीच्या ओळखीच्या असलेल्या गुलफाम असे दोघे गाडी घेऊन आल्यानंतर शबनम आणि जिनत यांनी तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले। मात्र तरुणीला घरी न सोडता तिला NRC कंपनीच्या मागे असलेल्या चाळीचे काम दाखवण्याच्या बहाण्याने नेले। तिथे गेल्यानंतर शबनमने या तरुणीच्या मानेवर इंजेक्शन देत तिला बेशुद्ध केले। बेशुद्ध अवस्थेतच तिला रामबाग येथील लियाकतच्या रूममध्ये सोडण्यात आले। तिथे लियाकतने तिच्यावर बेशुद्ध असतानाच बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे। सलग 4 ते 5 दिवस आपण शुद्धीवर येताच पुन्हा आपल्याला नशेचे इंजेक्शन देत आपल्यावर बलात्कार केल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे। आपल्याला घरी जाऊ देण्याची विनंती केल्यानंतर या 5 जणांनी आंबवली येथील अली इराणी याला बोलवून घेत मला तक्रार केल्यास फाशी देण्याची तसेच घरच्यांना मारण्याची धमकी देत आजी विरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले। यानंतर या तरुणीला सातत्याने नशेचे औषध देत कधी आंबवली येथील चाळीत तर कधी रामबाग येथील लियाकतच्या घरी नेत तिच्यावर सातत्याने अत्याचार केले जात होते। दरम्यान रात्री 12 वाजता आंबवली येथील चाळीत तरुणी एकटीच असताना शुद्धीवर येताच तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। मात्र दरवाजाला कुलूप असल्याने तिने खिडकीतून जोरजोरात रडून आपल्याला बाहेर काढण्याची विनंती केल्यानंतर एका व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून तिला तेथून बाहेर काढले आणि तिच्या आजीच्या घरी सोडले। तब्बल महिनाभर अत्याचार होत असल्याने शरीराने आणि मनाने पूर्णपणे खचलेल्या या तरुणीला आजीने धीर दिला। त्यानंतर तिने मंगळवारी शबनम, जिनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली इराणी याच्यासह आणखी एका अनोळखी इसमाविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे।